शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून रब्बी हंगाम त्याचप्रमाणे खरीप हंगाम या दोन्ही हंगामाकरता शेतकऱ्यांना 50% अनुदानावरती त्याचप्रमाणे पीक प्रात्यक्षिकासाठी 100% अनुदानावरती बियाणे हे पुरवण्यात येत असतात। आणि त्यामध्ये नुकताच तोंडावरती आलेला खरीप हंगाम या सीझनासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून बियाणे अनुदानासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे। आणि त्या बियाण्यासाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या। त्यामुळे तुम्हाला पुढे येणारे असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून बियाण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे आपण आता पाहूयात। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम mahadibiti.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला या अगोदर जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल म्हणजे शेतकरी नोंदणी या अगोदर केलेली असेल तर पुन्हा नोंदणी करण्याची काही आवश्यकता नाही। आपण डायरेक्ट अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करू शकता। आणि लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला वापरकर्ता आयडी जो आपण नोंदणी करते वेळेस बनवला असेल त्याच्या माध्यमातून आपण लॉग इन करू शकता। त्याचप्रमाणे आपण आधार क्रमांकाद्वारे देखील लॉग इन करू शकता। तर आपण या ठिकाणी आधार क्रमांक टाकून आपला लॉग इन करणार आहे। तर यासाठी आपल्याला आधार क्रमांक यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून आपल्याला OTP पाठवून घ्यायचा आहे। तर OTP सक्सेसफुल आपल्या मोबाईलवरती आलेला आहे। तो OTP आपल्याला खाली या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचा आहे। आलेला OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला OTP तपासा यावरती क्लिक करायचं आहे। सर्वात अगोदर मुखपृष्ठ या टॅबवरती यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अर्ज करा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्कीम निवडा। आपल्याला या ठिकाणावरनं कोणत्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तर आपल्याला निवडून घ्यायचे आहे। आपण कृषी यांत्रिकीकरणासाठी देखील करू शकता, कृषी सिंचन साधनां व सुविधांसाठी देखील करू शकता, बियाणे औषधे व खते आपल्याला या बाबीसाठी अर्ज करायचा आहे। त्यामुळे आपण ही बाब निवडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मेसेज दाखवण्यात येईल, पीक प्रात्यक्षिकासाठी बियाण्यास 100% अनुदान दिले जाईल। त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, प्रमाणित बियाण्याकरता आपल्याला कमाल 50% मर्यादेपर्यंत अनुदान हे दिले जाणार आहे। तर यावरती आपल्याला ओके करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला तालुका ऑटोमॅटिक आपल्याला दिसेल, त्याचप्रमाणे आपलं गाव देखील या ठिकाणी दिसेल। त्यानंतर आपला गट नंबर म्हणजे सर्वे क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। त्यामध्ये आपल्याला बाब निवडा यावरती बियाणे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला असेल, कारण की आपण अगोदर बियाणे या बाबीसाठी अर्ज करतो यावरती टिक केलं होतं। त्यानंतर पीक निवडा यावरती आपल्याला जे पीक आपल्या शेतामध्ये लावायचं आहे, जे बियाणं आपल्या शेतामध्ये पेरायचं आहे ते आपल्याला यामधनं निवडून घ्यायचं आहे। तर आपण या ठिकाणी सोयाबीन करून घेतोय। प्रमाणित बियाणांचे वितरण यासाठी जर पाहिजे असेल तर आपल्याला 1 नंबरच्या ऑप्शनवरती टिक करायचं आहे। पीक प्रात्यक्षिकासाठी पाहिजे असेल तर आपल्याला दुसऱ्या नंबरवरचं ला सिलेक्ट करायचं आहे। तर आपल्याला पीक प्रात्यक्षिकासाठी पाहिजे, मी या अर्जामध्ये दोन्ही प्रकारचे आपल्याला करून दाखवणार आहे। तर पीक प्रात्यक्षिकासाठी आपण निवडलेलं आहे, त्यामध्ये उच्च उत्पादनक्षम बियाणे आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक बियाण्याचा प्रकार निवडलेला दिसेल। तर या ठिकाणी आपल्याला वाण निवडा किंवा जुनी वाण नवीन वाण यामधून आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी फक्त नवीनच वाणाचं पीक प्रात्यक्षिक आपल्याला यावर्षी भेटणार आहे, त्यामुळे आपण नवीनच एकच ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल। त्यानंतर वाण आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे। तर वाण कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता। तर पहिलं बियाणं आहे AMS 1001 PKB या बियाण्याची निर्मिती केलेली आहे। त्यानंतर AMS ES 1281, त्यानंतर फुले किमया, त्याचप्रमाणे AMS 18 सुवर्ण सोया, त्यानंतर NRC 130, त्यानंतर आहे AMS ES 1460, त्यानंतर NAUS 162, त्याचप्रमाणे NAUS 612, त्याचप्रमाणे KDS 992 फुले दुर्वा, त्याचप्रमाणे KDS 726 फुले संगम, त्याचप्रमाणे JS 20
116, त्याचप्रमाणे JS 2029, त्याचप्रमाणे JS 2034, त्यानंतर आहे JS 2094, त्यानंतर आहे JS 2098, त्यानंतर आहे DSB 34, त्याचप्रमाणे आहे DSB 21, त्याचप्रमाणे PDKV आंबा. हे बियाण्याचे नवीन बियाण्याचे वाहन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. तर यामधनं आपल्याला कोणतं निवडायचं आहे ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मला हे 1001 निवडायचं आहे, त्यामुळे मी 1001 वरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे फक्त 1 एकर एवढ्याच क्षेत्रासाठी आपल्याला हे पीक प्रात्यक्षिक मिळत असतं. त्यामुळे ऑटोमॅटिकच या ठिकाणी आपल्याला 0.4 म्हणजेच 1 एकर म्हणजे 40 गुंठ्यासाठी आपल्याला हे बियाणं मिळणार आहे. तर यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा एक मेसेज शो होऊन जाईल, यशस्वी प्लॅनने अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत काय? असेल तर होय करायचे आहे, नसेल तर नो आपल्याला आणखी करायचे आहेत, त्यामुळे आपण येस करतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा मेसेज शो होऊन जाईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर पीक निवडावरती जायचं आहे. आपल्याला पुन्हा देखील सोयाबीनच घ्यायचं आहे, कारण की ते आपल्याला फक्त 1 एकरसाठी भेटलेलं आहे. तर आपण आपलं जर क्षेत्र आणखी जास्त असेल तर आपण आणि बियाण्याचे वितरण यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वाहन निवडून घ्यायचं आहे. यामध्ये देखील नवीनच वाहनं आहेत. तर कोणते वाहनं आहेत? जे वाहनं आपण पीक प्रात्यक्षिकासाठी दिलेले आहेत त्याच्यापेक्षा आणखी यामध्ये काही बदल झालेला आपल्याला पाहायला भेटेल. AMS 1001 आहे, त्यानंतर MACS 1188 आहे, त्याचप्रमाणे MACS 1281 आहे, त्यानंतर फुले किमया आहे, त्यानंतर AMS 518 सुवर्ण सोया हे पीक प्रात्यक्षिकामध्ये देखील आपण पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे NRC 130, त्याचप्रमाणे MACS 1460, त्याचप्रमाणे MAUS 158, त्याचप्रमाणे MAUS 162, त्याचप्रमाणे MAUS 612, त्यानंतर KDS 992 फुले दुर्वा, त्याप्रमाणे KDS 726 फुले संगम, त्याचप्रमाणे JS 20-116, JS 20-29, JS 20-34, JS 20-94, JS 20-98, त्याचप्रमाणे PDKV आंबा. यामधून आपल्याला जे बियाणं पाहिजे आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपण अगोदर पीक प्रात्यक्षिकासाठी जे निवडलं तेच बियाणं आपण या ठिकाणी निवडतोय. त्यानंतर आपल्याला क्षेत्र आपल्याला निवडून घ्यायचं आहे, किती क्षेत्रासाठी आपल्याला हे बियाणं पाहिजे. म्हणजे आपलं जेवढं उरलेलं क्षेत्र असेल तेवढं आपण करू शकता, किंवा आणखीनही आपल्याला जर दुसरं बियाणं सिलेक्ट करायचं असेल तर ते देखील आपण करू शकता. आपल्याकडे जेवढं क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी देखील 0.4 सिलेक्ट करतोय आणि यावरती टिक करून आपल्याला जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आणखीनही एखादं बियाणं जर आपल्या शेत शिल्लक राहिलेलं असेल तर ऍड करायचं असेल तर आपण ऍड करू शकता. मी या ठिकाणी तिसरं देखील बियाणं या ठिकाणी ऍड करतोय. तर पीक निवडा यावरती क्लिक करायचं आहे. मला तुरीचं बियाणं पाहिजे, त्यामुळे मी या ठिकाणी तूर निवडून घेतोय. आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण निवडू शकता. हे देखील पीक प्रात्यक्षिकासाठी आहे. नाही, पीक प्रात्यक्षिकासाठी किमान 1 एकर शेत पाहिजे. आपल्या 1 एकरापेक्षा कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी प्रमाणित बियाण्यांचे वितरण यावरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर जुनं वाहन पाहिजे की नवीन पाहिजे त्यावरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे वाहन उपलब्ध आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहे. आणि आपण पाहू शकता ICP 8863 मारुती, त्याचप्रमाणे फुले 12 राजेश्वरी, त्याचप्रमाणे PKV TAT 9629 हे तारा आहे. त्याचप्रमाणे ICPL 87-119 आशा हे वाहन आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्याचप्रमाणे BDN 711 यामधून जे वाहन आपल्याला पाहिजे ते आपण या ठिकाणावरून निवडू शकता. तर मला या ठिकाणी राजेश्वरी
पाहिजे तर मी राजेश्वरी निवडतोय आणि या ठिकाणी आपल्याला आपलं जेवढं क्षेत्र असेल ते क्षेत्र या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे। कमीत कमी 20 गुंठ्यासाठी तरी आपल्याला हे निवडावं लागणार आहे। तर माझ्याकडे क्षेत्र कमी असल्यामुळे मी 0.2 करतो, म्हणजेच हे 20 गुंठे होऊन जातील। त्यानंतर आपल्याला यावरती टिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपण निवडलेला बी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। जे बियाणे आपण आता निवडलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर या योजनेची लॉटरी लागेल। लॉटरी लागल्याच्या नंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल की या बियाण्यासाठी आपली निवड झाली किंवा आपली निवड झाली आहे। कशावरून पाहायचं तर आपण या ठिकाणी मी केलेल्या बाबी यावरती जायचं आहे। यावरती गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अर्जाची प्रलंबित फी या ठिकाणी पाहायला भेटेल। त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या ठिकाणी दिसतील। त्यानंतर मंजूर अर्ज या ठिकाणी दिसतील आणि नाकारलेले अर्ज। तर मंजूर अर्जावरती आपण टिक करायचं आहे। या ठिकाणी आपण अर्ज केलेल्या बाबी आपल्याला खाली आपली निवड झाल्याच्या नंतर आपल्याला हे बियाणे खरेदी करायचे आहेत। आपली निवड झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गावचे जे कृषी सहाय्यक असतील ते देखील आपल्यासोबत संपर्क करतील। आपल्याला आपल्या जर कृषी अधिकारी कार्यालयामध्ये हे बियाणे उपलब्ध झाले तर आपल्याला त्या ठिकाणावरून घेऊन जायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला आपले कृषी सहाय्यक हे परमिट देतील किंवा ज्या दुकानावरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासनाकडून हे बियाणे त्या ठिकाणचे आपल्याला ते ॲड्रेस देतील, त्याचप्रमाणे आपल्याला परमिट देतील। तर त्यांनी परमिट दिल्याच्या नंतर आपल्याला हे बियाण्याची खरेदी करायची आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।